जय शिवराज, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण वाळजे या लोकेशनला आलो होतो. यांच्या पार्किंग मध्ये एक विषारी जातीचा साप, मराठीमध्ये नाग, इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा येऊन बसलेला आहे. याला जाण्यासाठी कुठे जागा नाहीये आणि पब्लिकने अडवून ठेवला होता असा. तर असले साप दिसले, ज्यावेळेस या सापाला भीती वाटेल त्यावेळेस मस्त एक सुंदरसा असा फण काढेल आणि फुंकारण्याचा आवाज काढतो. ज्यावेळेस या सापाची बाईट होती त्यावेळेस ह्याचे विष आपल्या नर्वस सिस्टीम वरती अटॅक करतं. म्हणजे जे आपण विचार करतो ती ताकद पूर्णपणे बंद करतो. तो आता मला सावध करतो की त्याच्यापासून लांब राहा म्हणून. ज्यावेळेस हा साप चावल त्यावेळेस अंधश्रद्धेला कोणी न बळी पडता झाडफूक, ओजागुणी, तंत्रमंत्र ह्याच्यानं नादाला लागता नियर बाय हॉस्पिटलला जाऊन इलाज करून घेणे. कारण की ह्याचं विषाला विषच मारू शकतं. त्याला स्नेक अँटीडोट असं म्हटलं जातं. तर आता चिडलेला आहे त्यामुळे हा असा वॉर्न करतोय. बरणी वगैरे काय नाही, बघा बघा बरणी बघा. हा घेऊन ये. चिंचा डाबांना का आणू, बरणीचा आणू. त्याला होळी करायला लागते, होळी करायला लागते त्याला स्वागत. नशीब पाय बी नाही पडला कुणाचा. परवा माझ्या बिल्डिंगला होता, परवा मला दिसला, आता बी मला दिसलाय. आता कसं आहे, उन्हाळ्याचा सीझन आहे, मीटिंग टाइम चालू असतो. एक किंवा एकापेक्षा जास्त वेळ दिसतात. आणि उन्हामुळं आपल्या पार्किंगला किंवा घरामध्ये लपण्यासाठी किंवा खाण्यासाठी आपल्या घराच्या आसपास येतात. आणि यांच्यासाठी आता जंगल भाग राहिलेलाच नाहीये. जिथं वर चढू शकतात काय? वर पाहिलं जर ग्रीप भेटला तर चढू शकतो. आता मला परवा तुम्हाला पाणी विसरून घेता का? आमची मागच पाणी तिथं पाईप आहे, पाईप चालू करायला लागेल. काही लोक काय करतात त्याला, माझा पाय पडतो तो असलाय परवा. काही लोक काय करतात, ज्यावेळेस हा फणा काढत नाही त्यावेळेस दामन म्हणून जातात पकडायला. नव्हतं का? हो, पकडायला जाऊन मग घात होतो. ज्यावेळेस हा चावतो त्यावेळेस 1 ते 10 ml मध्ये किती विष सोडू शकतो आता ते त्याच्यावरती आहे. हो, आणि माणसाला जर चावलं तर माणूस पहिला काय करतो, घाबरतो. घाबरल्यामुळे बी प्याय होतो. आणि ह्याचा विष जे आहे ते आपले विचार करायची पूर्ण ताकदच बंद करून टाकतं. आणि माणूस लय वेळ झाला तर माणूस प्याराला घेऊन कोणाच जातो, वाचला नाही तर डायरेक्ट भेट. पेन वगैरे अगरबत्ती घेतली